विधेयक आणत असताना याच्या पाठीमागे हे कुठल्या एखाद्या धर्माकरता किंवा एखाद्या धर्माच्या विरोधात नाही, तर हे विधेयक सगळ्या धर्मांना लागू बेकायदेशीरपणे एका धर्मातनं दुसऱ्या धर्मात नेण्याच्या संदर्भात या ठिकाणी हे प्रतिबंधित करतं। फक्त बोलताना म्हणजे तुम्ही तर अभ्यास करून आलाच असाल, पण काही लोक अभ्यास न करता बोलतात, म्हणून थोडी आधी माहिती देऊन देतो म्हणजे त्यांना बोलायला सोपं पडेल। पूर्ण विश्वास आहे। अध्यक्ष महोदय, मुळात हे जे महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 आपण आणलेलं आहे, अशा प्रकारचं विधेयक आणणारं महाराष्ट्र काही पहिलं राज्य नाही। यापूर्वी देशाच्या 12 राज्यांनी अशा प्रकारचं विधेयक हे संमत केलेलं आहे, ज्यामध्ये ओडिशा आहे, अरुणाचल प्रदेश आहे, गुजरात आहे, छत्तीसगड आहे, झारखंड आहे, उत्तराखंड आहे, हिमाचल प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, हरियाणा आहे, कर्नाटक आहे, राजस्थान आहे आणि तमिळनाडूने देखील ते पास केलं, पण तमिळनाडूचं अजून त्यांनी लागू केलेलं नाही आहे। अशा पद्धतीनं 13 राज्यांनी केलं, 12 राज्यांनी ते लागू केलेलं आहे। आणि हे विधेयक आणत असताना याच्या पाठीमागे हे कुठल्या एखाद्या धर्माकरता किंवा एखाद्या धर्माच्या विरोधात नाही, तर हे विधेयक सगळ्या धर्मांना लागू आहे। त्यामुळे याच्याची जी पद्धती आहे ही सगळ्या धर्मांकरता विविध पद्धती लागू करण्यात आलेली आहे। मुळामध्ये राज्यामध्ये अनेक वेळा धर्मांतरणाच्या मुद्द्यावरनं काही वेगवेगळ्या धर्मातल्या विवाहाच्या विषयातनं कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते आणि मग ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या संदर्भात इफेक्टिव्ह कारवाई करणं याकरता आत्ता आपल्याकडे जे काही प्रचलित कायदे आहे, भारतीय न्याय संहिता असेल म्हणजे जुना IPC किंवा जे इतर कायदे आहेत, त्या कायद्यामध्ये सुस्पष्ट तरतुदी नाहीत। त्यातल्याच तरतुदीचा आपण अवलंब करतो। उदाहरणादाखल फसवणुकीचा आपण त्या ठिकाणी अनेक वेळा अवलंब करतो, पण स्पेसिफिक या विषयाकरता जर तरतूद असली तर अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होत नाही। आणि म्हणून ही जी काही वारंवार अशा पद्धतीनं मग दोन बाजूचे लोक एकमेकासमोर येणं, त्यातनं कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणं, या गोष्टी होऊ नये याकरता सुस्पष्टता आणण्यासाठी हे विधेयक या ठिकाणी आणण्यात आलंय। मुळात आपल्याला कल्पना आहे की संविधानाच्या आर्टिकल 25 ने प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे। कोणाला कुठला धर्म अवलंब करायचा आहे त्याचे अधिकार हे आपल्या संविधानाने आपल्याला दिलेले आहेत। पण हे करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक गोष्ट आपल्याला सांगितली आहे की प्रत्येकाला आपल्या धर्माचा अवलंब करण्याचा अधिकार असला तरी हा अधिकार काही रिस्ट्रिक्शन्सला त्या ठिकाणी अनुलक्षून देण्यात आलेला आहे। आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिला त्यात निर्णयात सांगितलंय की राईट टू रिलिजन डज नॉट इन्क्लूड राईट टू कन्वर्ट बाय फोर्स, फ्रॉड और एल्युरमेंट। राईट टू रिलिजन इन्क्लूड्स right to be protected from such unlawful conversions, and the state is empowered to protect its citizens by enacting anti-conversion laws। हे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे। या अनुषंगाने केंद्र सरकारच्या स्तरावर पूर्वी या संदर्भात कायदा तयार करावा असा विषय आला होता। त्यानंतर त्या काळामध्ये केंद्र सरकारने सांगितलं हे राज्याच्या परिलक्षात किंवा राज्याच्या प्रिव्ह्यूमध्ये हा विषय येतो आणि म्हणून राज्यांनी याच्या संदर्भात कायदा केला पाहिजे। जसं मी सांगितलं या वेगवेगळ्या राज्यांनी 1968 पासून हे कायदे केलेले आहेत। त्यामुळे हा काही आज कायदा होतो असं नाहीये।
1968 पासून वेगवेगळ्या काळामध्ये कोणी 2002 साली केला, कोणी 5 साली केला, कोणी 7 साली केला, अशा पद्धतीनं हे कायदे या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. आणि जसं मी सांगितलं की स्पष्टपणे या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सांगितले की एखादा कायदा हा कन्व्हर्शन बाय फोर्स, फ्रॉड, अल्युरमेंट याला प्रोहिबिट करत असेल तर असा कायदा संवैधानिक आहे, तो कॉन्स्टिट्यूशनल आहे, असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि मग या अधिकारामध्ये बळजबरी, फसवणूक इत्यादीद्वारे बेकायदेशीर धर्मांतरणापासून संरक्षण करण्याकरता हे विधेयक आहे. त्यामुळे कोणी धर्मांतर करू नये याकरता हे विधेयक नाही, तर फसवणूक, बळजबरी किंवा तत्सम बाबींकरता आणि त्या माध्यमातून होणारं धर्मांतर हे त्यापासून नागरिकांचं रक्षण झालं पाहिजे याकरता हे विधेयक या ठिकाणी आणलेलं आहे. आणि धर्मस्वातंत्र्याच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे एका धर्मातनं दुसऱ्या धर्मात नेण्याच्या संदर्भात या ठिकाणी हे प्रतिबंधित करतं.